पुढची बातमी पाहूयात। गांजा तस्करीमध्ये भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षालाच अटक करण्यात आली। नागपूरच्या काटोलमधून 6 जण अटकेत आहेत। वैभव काळे डोरलीतील भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे। आरोपीकडून 6,72,000चा गांजा जप्त करण्यात आलाय। या गांजा तस्करी मागे ओडिशा कनेक्शन असल्याची सुद्धा चर्चा आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी तेजस मोहातुरे सध्या आपल्या सोबत आहे। तेजस, जो पक्ष व्यसनाच्या आहारी जाऊ नका अशा वारंवार सूचना तरुणांना देत असतो आणि यांच्याच पक्षाचे युवा अध्यक्ष चक्क गांजा तस्कर निघतात, काय चाललंय नागपूरमध्ये? नक्कीच धक्कादायक घटना जी आहे ती नागपूर जिल्ह्यात घडलेली आहे। एकंदरीत बघितलं तर काटोल ग्रामीण मंडळाचे भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष आहेत वैभव काळे यांना गांजा तस्करीच्या याच्यात जे आहे ते अटक करण्यात आली। एकंदरीत बघितलं तर या संदर्भात जे आहे ते 7 आरोपींना अटक करण्यात आली। एका घरामध्ये जे आहे नारळाच्या व्यवसायाच्या नावाखाली जे आहे ते गांजा विक्री केली जायची माहिती आहे ते पोलिसांना। या संशयावरून जे आहे आरोपींकडनं जे आहे ते 6,72,000चा जो गांजा आहे तो जप्त करण्यात आलाय। 33 किलो 600 ग्राम हा एकूण गांजा होता आणि याची एकूण जे किंमत बघितली असेल तर 17,17,000 रुपयाचा जो गांजा होता। एकंदरीत बघितलं असेल तर या संपूर्ण आरोपींमध्ये जर बघितलं असेल तर संपूर्ण हे तरुण आहेत। त्यापैकी नारळाच्या व्यवसायाच्या नावाखाली संपूर्ण एका घरामध्ये भाड्याच्या खोलीमध्ये हे संपूर्ण जो गांजा होता तो साठवणूक केला गेला होता। आणि या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल समीर राऊतने ज्या याची संपूर्ण माहिती दिली की हे गांजासाठीचे पैसे आहेत ते शहर अध्यक्ष असलेले वैभव काळे देत होते, त्याच आधारावर जे आहे ते संपूर्ण निशा जे आहेत पोलिसांनी केली। या संदर्भात त्यांना अटक सुद्धा केली। मात्र हे खळबळजनक घटना जेव्हा भाजपमध्ये पाहणं गरजेचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या अधिक माहितीबद्दल।